नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी कापसाचे जे मेन फाटे आहेत ते कापायला सुरुवात केलेली आहे. कारण आपण दरवर्षी कापीत नसतो, परंतु दाटोळा होते आणि त्या दाटोळ्यामुळे या फांद्यांना जे आहे बोंडाचं प्रमाण एकदम कमी लागते. आणि आपण ऐकलेलं आहे म्हणून आमदा एक प्रयोग म्हणून या ठिकाणी अन्नद्रव्याच्या मोठ्या फांद्या आपण या ठिकाणी आमदा कट करीत आहोत, जेणेकरून वरच्या फांद्यांना, हे जे फांद्या आहेत या फांद्यांना पातं जास्त आणि बोंड जास्त लागावी या हेतून आपण ह्या मोठ्या फांद्या कट करीत आहोत. याचा अनुभव आपण घेतलेला नाही, परंतु अनुभव घेण्यासाठीच आमदा हे प्रयोग आपण या ठिकाणी करीत आहोत. कारण शेतामध्ये कोण्या वर्षी उत्पन्न जास्त येईल आणि कोण्या वर्षी कमी येईल काही सांगता येत नाही. तरी पण शेतकऱ्याने नवीन नवीन प्रयोग करणं गरजेचं असते, म्हणून हे प्रयोग आपण आमदा करीत आहे. लगेच याचा जर आपल्याला अनुभव आला तर पुढच्या वर्षीसुद्धा आपण हे अन्नद्रव्य खाणाऱ्या फांद्या कट करून बाकीच्या फांद्या ठेवणार आहे. म्हणून तुम्हाला जर आवडलं, हे आता अंतर 4 फुटाचं आहे आणि 4 फुटाचं अंतर दरवर्षी या ठिकाणी फिरायलासुद्धा जागा राहत नाही आणि पाती पूर्ण गळ होऊन जाते. म्हणून आमदा हे फांद्या कट करायचं आपण ठरवलेलं आहे. योग्य आहे की अयोग्य आहे हे सर्व आता तुम्ही बघा आणि रिझल्ट आल्याच्या नंतर आम्ही याचं काय संगोपन आहे आणि काय योग्य आहे आणि काय उत्पन्नामध्ये थोडी वाढ झाली का, पात्यामध्ये थोडी वाढ झाली का, बोंड मोठे झाले का, हे नंतर आम्ही तुम्हाला लगेच 1 महिन्याच्या नंतर निरोप सांगू याचा. जर तुम्हाला आवडलं तर आणि जर चांगलं वाटलं तर कमेंटमध्ये निश्चित आम्हाला कळवा. रामकृष्ण आहे.